हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. नमस्कार, मी प्रियंकाज कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी व्हॅलेंटाईन डे स्पेशल आपण स्वतः घरच्या घरी कसं आवरू शकतो, कसा मेकअप करू शकतो याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वप्रथम त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला तर मग पाहूया. फ्रेंड्स, मी या ठिकाणी माझा चेहरा पूर्ण फेस वॉश करून घेतलेला आहे. म्हणजे आपला पूर्ण फेस हा क्लीन करून घ्यायचा आहे, जो मी घेतला आहे. आता याच्यानंतर आपण आपल्या फेसवरती मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. हे मी बोरो प्लसचं मॉइश्चरायझर यूज करते. ॲज अ मॉइश्चरायझ म्हणून वर्क करतं. कधीही स्किन पहिल्यांदा आपण मॉइश्चराइज करून घ्यायची आहे. SPF लावायचं. या ठिकाणी मी शॅडोचं फिक्स डर्माचं SPF यूज करत आहे, जे आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं चांगलं बऱ्यापैकी. SPF मेकअपमध्ये मस्ट आहे. छानपैकी SPF सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून घेतला आहे. याच्यानंतर आपल्याला प्रायमर यूज करायचं आहे. या ठिकाणी मी हुडाचं प्रायमर यूज करत आहे. स्किन तुमची ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस प्रायमर यूज करायचं आहे. जर तुमची स्किन ही ऑइली ड्राय असेल तर तुम्हाला क्रीम बेस प्रायमर यूज करायचं आहे. प्रायमर फेसला लागेल एवढंच घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने, जास्त दाब न देता तुम्हाला तुमच्या फेसवरती छानपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे. जास्त रब नाही करायचं. हे आपल्या ओपन पोर्सना क्लोज करतं फक्त. याच्यानंतर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. पण फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वेट आपला जो ब्युटी ब्लेंडर आहे तो पाण्यामध्ये भिजत टाकून तो छान फुलतो आणि मग पूर्ण फुलला की अशी साईज होते आणि त्याला पाण्यातनं पिळून काढायचं आहे. हे बघा, बघू शकता, पूर्ण पिळून काढायचं आहे. त्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही. थोडासा वेट तो आपोआपच राहतो. हे असं करून घ्यायचं आहे. याच्यानंतर मी या ठिकाणी मॅकचं फाउंडेशन यूज करत आहे. NC30 हा माझा स्किनचा शेड आहे. बोटाच्या सहाय्याने डॉट 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 करून फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. ज्या ठिकाणी डार्कपणा आहे, थोडा रेडनेस पण आहे, त्या ठिकाणी आपल्याला कन्सिलरचा वापर करायचा आहे. अंडर आयच्या खाली आपलं डार्क असतं, त्या ठिकाणी पिंपल्स आहेत, त्या ठिकाणी कलर करेक्टरचा अप्लाय करायचा आहे. या ठिकाणी मी हे डर्माचं ऑरेंज कलरचं कलर करेक्टर, ज्या ठिकाणी मला पिंपल्स आहेत, ब्लॅकिश पण आहे, बोटांच्या वरती कॉर्नरला आणि आईजला सुद्धा मी याच्यानेच कलर करेक्ट करून घेत आहे. डॉट डॉट करून अप्लाय करायचे आय अंडर आणि अपवरती पण असं छानपैकी लागेल तेवढं आपण अगोदर
हे अप्लाय करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला ब्लेंडरच्या सहाय्याने अगोदर फाउंडेशन अप्लाय करून घेऊ. मॅकचं फाउंडेशन इतकं छान कवरेज देतं ना, खूप छान. हे बघा, तुम्ही बघू शकता की स्किन कशी दिसते आणि कवरेज कसं किती सुंदर आहे. डॅप डॅप मोशनमध्ये हे अप्लाय करून घ्यायचं आहे. ओठांवरती पण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून लिपस्टिक खूप छान सेट होईल. त्या अगोदर मी लिप बाम लावलेला आहे माझ्या ओठावरती. किती सुंदर छान अप्लाय होत आहे. ब्लेंडरच्या साईड डॅप डॅप करायचं, आपण ओढायचं अजिबात नाही. पूर्ण नेक एरिया आपला ओपन जो गळ्याचा भाग आहे समोरचा, पूर्णपणे फाउंडेशन लावून आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली स्किन जी आहे ती इव्हन टोन होऊन जाईल, कुठेही जास्त लाईट किंवा डार्क अशी दिसणार नाही. इयर्सला पण छानपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने फेस आपला अप्लाय करून घेतलेला, म्हणजे फाउंडेशन खूप छान सेटअप झालेला आहे. स्किन अशी फ्लॉलेस दिसते. त्यानंतर आपल्याला फ्रेंड्स कॉन्टरिंग करून घ्यायची आहे. माझा फेस थोडा मोठा आहे आणि चिक्स मोठे मोठे आहेत, चिन एरियाला पण मला. तर आपल्याला या ठिकाणी हा भाग आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कॉन्टरिंग करताना आपल्या फाउंडेशनपेक्षा जास्त डार्क कलरचा कन्सिलर आपल्याला यूज करायचा आहे, जेणेकरून ते आपल्या जे काही आपला फेसचा एरिया आपल्याला लपवायचा आहे किंवा लहान दाखवायचा आहे, त्याकरिता मी हा निग्रो शेड यूज केला आहे. लाईन ओढून घ्यायची अशी चिन एरियापर्यंत. देन गाल कमी दिसायची, त्यामुळे कान आपला जिथून सुरू होतो ना तिथं वरती न्यायचे खालून. उंच कपाळ आहे ते पण आपल्याला लहान दाखवायचं, त्यामुळे फोरहेडला सुद्धा कॉन्टरिंग करणार आहे. नाकाला करायची, त्यामुळं आयब्रोजपासून अशा लाईन्स ओढून घ्यायच्या आहेत. ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याला वरती कानाकडे ढकलायचे. छानपैकी हे आपल्याला ब्लेंड करायचे, म्हणजेच फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये तो शेड मिक्स करून टाकायचा आहे. ओळखायला तर येणार नाही त्या ठिकाणी दुसरा शेड आहे, पण आपले हे जे फेस एरियाचे आपल्याला जे मध्ये दाबायचे आहे पार्ट्स आत घ्यायचे. ओके, तर नोजला पण आपल्याला असंच करायचं. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. कॉन्टरिंग केल्याने फेसला खूप छान शार्प दिसपणा येतो. आपले जे काही फेस एरियाचे पॉईंट्स आहेत त्याचे शार्प दिसतात, उठून दिसतात बघा. नोजवरती, फोरहेडला आणि चिन एरियाला पण, आणि गालाचा थोडासा फरक जाणवायला लागलेला आहे. आपल्याला किती ते शार्प दाखवायचं आहे किती नाही हे आपल्यावरती आहे. फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपलं फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे, कॉन्टरिंग करून झालेलं आहे. या ठिकाणी मी
ही नायलाची लूज पावडर ही अशा कलरच्या शेडची आहे माझ्यासाठी, जी की मी माझ्या फेसवरती आता अप्लाय करून माझा जो फेसचा मेकअप आहे तो पूर्णपणे सेटअप करून घेणार आहे. ज्या ठिकाणी आपण फाउंडेशन लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ही अशी अप्लाय करून आपला मेकअप आहे ना तो सेट करून घ्यायचा आहे छानपैकी. ज्या पद्धतीने प्रायमर आपण अप्लाय करतो तर आपला मेकअप हा हालत नाही ना, त्याच पद्धतीने ही लूज पावडर पण आपल्या फाउंडेशनला सेट करून टाकते. आपण हात जर लावला तर ती आपल्या हाताला वगैरे क्रीम बेसमध्ये असल्यामुळं लागू शकते, पण आपण हे पावडर लावल्यामुळं ती सेट होऊन जाते, छान हलणार नाही अजिबातच. फाउंडेशनला लूज पावडर लावलं, आता ज्या ठिकाणी आपण कॉन्टरिंग केलेलं आहे त्या ठिकाणी डार्क शेडचा आय शॅडो किंवा कॉन्टरिंग पावडर पण मिळतं, ते घ्यायचं आहे. अगदी असं असं पॅलेटला आदळायचं येऊन थोडंसं, आणि ज्या ठिकाणी आपण अप्लाय केलं त्या ठिकाणी सेट करायचं. त्या ठिकाणी मी आयब्रोज सेट करण्यासाठी म्युझिक फ्लावरचा आय जेल आयब्रोजचा जेल यूज करत आहे. याच्यामध्ये असे 2 शेड असतात, ब्राऊन आणि ब्लॅक. ब्लॅक हा शक्यतो अवॉइडच करायचा आहे, म्हणजे यूजच नाही करायचा आहे. खूपच तुमचे आयब्रोज खूप लाईट असतील तरच तुम्ही हे अप्लाय करा. ब्राऊन हे प्रत्येकासाठी खूप छान आहे. माझ्या आयब्रोज तशा चांगल्याच आहेत. ज्यांच्या नाही आहेत त्यांनी सुद्धा ब्राऊनच सेट करायचे शक्यतो. खूपच नसतीलच तुम्हाला तरच तुम्ही. या ठिकाणी मला इथं खून आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची. मला जास्त आयब्रोज सेट करण्याची गरज नाही, खूपच केलं तर मग माझं भूतासारखं दिसून जातं, कारण नॅचरलीच माझे आयब्रोज खूप छान आहेत, दाट आहेत, जाड आहेत, डार्कही आहेत. समोर थोडंसं पातळ पातळ वाटतं त्या ठिकाणी, आणि जी मला ती जखमेची खूण आहे त्या ठिकाणी मी माझे आयब्रोज सेट केले आहेत. ओके, इट्स डन. आता आपण डोळ्याच्या मेकअपकडे वळूया. काजळ अप्लाय करूया अगोदर. ओके, या ठिकाणी मी हा मस्कारा यूज करत आहे, बिग लॅश ऑन कलरचा. मस्कारा अप्लाय करताना सुरुवातीला वरच्या पापण्यांना, देन खालच्या पापण्यांना, किती फरक जाणवते. मेबलिनची आयलाइनर जी लिक्विड फॉर्ममध्ये ती अप्लाय करूया आपण. आयलाइनर अप्लाय करताना लिक्विड फॉर्मची कधीही सेंटरमधनं स्टार्ट करायची.
फ्रेंड्स या ठिकाणी आयलायनरसुद्धा अप्लाय केलेलं आहे. मला कॅमेरामध्ये व्यवस्थित अप्लाय करता येत नव्हतं, त्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे. अशा पद्धतीने मी लायनर पण अप्लाय करून घेतलेलं आहे. आता आपण आय शॅडो आपल्या आयबॉलवरती कसं अप्लाय करायचं आहे इझिली हे बघूया. तुमच्या ड्रेसला साडीला मॅच आय शॅडोचा कलर यूज करायचा आहे. फिंगरच्या सहाय्याने मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते कसं अप्लाय करायचं आहे. अगदी आपण पटापट आवरू शकतो. आयबॉलवरती आपल्याला पूर्ण आय शॅडो लावून घ्यायचा आहे. असा तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने डार्क लाईट कलर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. थोडंसं कॉर्नरला वरती छानपैकी ते हायलाईट होईल. पहा किती सुंदर दिसते. तसंच इकडे पण आय शॅडो पण अप्लाय करून झालेला आहे. अगदी बोटाच्या साहाय्याने मी डॅब डॅब करून हे अप्लाय केलेलं आहे. खूप सोपं आहे, एकदा कळलं की काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता किती व्यवस्थित किती छान दिसते. लिप बाम अप्लाय करायचं आहे. मी जे की फेसवरती मेकअप करण्याअगोदरच अप्लाय केलं होतं, म्हणजे त्यावेळेस अप्लाय केलं म्हणजे आपले ओठ हे खूप छान मॉइश्चराईज होतात. देन मी जेव्हा फाउंडेशन यूज करत होते तेव्हा तेच फाउंडेशन मी माझ्या ओठांवरती अप्लाय केलं. आता आपण लायनरच्या सहाय्याने ओठांना ड्रॉ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण लिप लायनरने अगोदर आपल्या ओठांना बॉर्डर लाईन करून घ्यायची आहे. आणि लिप लायनर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ लिपस्टिक आणि लिपस्टिक सुद्धा. याच्याने काय होणार की तुमची लिपस्टिक बाहेर नाही जाणार अजिबात. हे पहा वाटतं ना लिपस्टिक अप्लाय केल्यासारखं, पण यावरती आपल्याला लिपस्टिक अप्लाय फ्रेंड या ठिकाणी मी लिप लायनर्स ॲज अ लिपस्टिक म्हणून अप्लाय केली. किती सुंदर दिसते बघा. आता मी सिल्क ब्युटीचा हा लिपस्टिक पॅलेट यूज करते. त्याच्यातला मी जो शेड मला हवा आहे तो मी ॲज अ लिपस्टिक म्हणून माझ्या ओठांवरती अप्लाय करते. इट्स डन. किती छान वाटतं. स्विस ब्युटीचा हायलायटर पॅलेट यूज करते. हा आपल्या फोरहेडला, आयब्रोजच्या खाली आणि वरती, नोज एरियाला, लिप्सच्या वरती, लिप्सच्या खाली, चीन आणि स्माइल करून गालावरती. किती छान दिसतंय. चला आता मेकअपला सेट करण्यासाठी या ठिकाणी मी मेकअप फिक्सर स्प्रे आहे, हा मॅकचा आहे, हा स्प्रे करते. याला ड्राय होऊ द्यायचे छानपैकी. मेकअप अजिबात हलणार नाही आहे.